मुझे नहीं लगता कि और कोई मुस्लिम समाज इसके पीछे रहेगा। मेरे सिवाय किसी के पास होगा ही नहीं, हकीकत। अब मुझे भी खुशी है कि जब मैं यहाँ आता हूँ, मेरे मुस्लिम भाइयों के पास आता हूँ, तो जो प्यार मुझे मिलता है और किसी को नहीं मिलता। आज ओसामा बिन लादेन भी था। तो स्पीकर के सामने लो, स्पीकर को सामने ला। अमित बना है। हाँ बस अभी थोड़ा सा सामने कर दो, अभी कनेक्ट बराबर होगा। मेरा हाथ लगा तो कनेक्ट होता था। आज मेरे सब मुस्लिम भाइयों, इसमें ओसामा है, मेरा समीर खान है, ये तो सिस्टर मेरी है। बहुत सालों के उसके साथ मैं काम करता हूँ, हर कार्यक्रम में आता हूँ, मेडिकल कैंप में आता हूँ, और कोई भी तुम्हारा हर प्रोग्राम में आप मेरे बिना काम ही नहीं करते हो। तो आपको सुनील राउत ही चाहिए, आगे भी मैं ही रहूंगा। अभी आमदार बन के आता हूँ, नेक्स्ट टाइम मंत्री बन के आऊंगा आपके पास। तौसीफ शेख, अकीद पटेल, अनस शेख, अंजल शेख, रिजवान शेख, शबन पठान, अब्बास पठान, ऐसे बहुत सारे मेरे मुस्लिम भाइयों ने आज शिवसेना का झंडा हाथ में लिया है। फिर भी मेरा कहना है कि आपने मुस्लिम होके भी आपने मुझे सपोर्ट किया, आपने मेरे कार्य पे, मेरे जो पद्धत पे आपने विश्वास रख के मुझे मेरे पार्टी में प्रवेश किया। मैं आप सबका दिल से स्वागत करता हूं। मैं लास्ट भी प्रकाश बैंक्वेट हॉल में एक मीटिंग हुआ था, तभी मैंने एक बोला था कि संजय पाटिल हमारे जो खासदार बने हैं, उसमें जितने भी पूरी मुस्लिम समाज का सबसे बड़ा रोल है, सबसे बड़ा रोल है। क्योंकि गोवंडी मानकूद में 85,000 का लीड मेरे खासदार संजय पाटिल साहब को दिया है, और ये लीड कोई तोड़ नहीं सका, ना मीर कोटेचा, ना कोई भारतीय जनता पार्टी तोड़ सकी। इसलिए संजय पाटिल 28,000 वोट से जीत गए। अभी तो मैं 10 साल से आमदार हूं, 10 साल से आपका प्यार मुझ पे है ही, और इस प्यार में और बढ़ोतरी हो रही है, और बढ़ोतरी हो रही है। अभी तो मैं डिपॉजिट ही गुल करता हूं। अभी लड़ाई मेरी जीतने की है ही नहीं। मैंने अभी तक प्रचार नहीं चालू किया, मैंने प्रचार ही चालू नहीं किया। वो अपने दो दामाद, एक लड़का लेके घूम रही है, 2-4 भाड़े के टट्टू लाती है, बराबर ना। मेरी रैली निकली थी मंडे को, ऐसी रैली मुंबई में निकली नहीं। आज रैली निकली थी दूसरी किसी की, दोनों पार्टी की। जब मैं कन्नामोर से निकला तो एमएनएस के लड़के लोग खड़े थे ब्रिज का नीचे, गिन के 25-30, गिन के 25-30। तो मैं भी पॉलिटिशियन हूं ना थोड़ा सा, तो मैंने कांजूर में किसी को भेजा, बोलो उसकी भी देखो क्या है गद्दार की। तो देखा तो 50 का रिक्शा खड़ी थी, एक भी आदमी नहीं था, ड्राइवर था। और ड्राइवर 2-3 ड्राइवर ने मुझे गलती से देख लिया, बोलते पैसा लिया, भाड़ा मिला उनको, वो लिया। और कितने लोग थे पूरे रैली में? 150-200 लोग थे। 200 में से 50 बीजेपी की थे, 10 घर के थे, बाकी सब भाड़े के थे। कभी चिंता मत करो। मुंबई में 2 ही सीट कंफर्म थी, ऐसे मुझे सीपी ने बोला था कि तुमको कोई हरा नहीं सकता। एक मंगल प्रभात लोढ़ा और दूसरा सुनील राउत।
और जब इलेक्शन सब चालू हुआ, पोजीशन चालू हुआ, ये चालू हुआ, तो मैं भी देख रहा था कौन मेरे 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 साथ कौन, टक्कर भी ऐसी होनी चाहिए ना, बराबरी की टक्कर होनी चाहिए ना। अरे सुनील राउत है, मैं संजय राउत मेरा बड़ा भाई है, जिन्होंने मोदी और शाह को हिलाया, तो टक्कर भी ऐसी होनी चाहिए अपनी अपनी लेवल की। लेकिन कोई टीका ही नहीं मेरे साथ में, आने की हिम्मत ही नहीं, सब पीछे सब पीछे सब पीछे। तो अभी किसी को बकरा बनाना ही था, तो उसको बकरी को मेरे गले में डाल दिया। अभी 20 हजार को काटेंगे बकरी को अपन। तरी एक वक्तव्य समोर येत आहे, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. आज तुम्ही तक्रार तुमच्या कार्यकर्त्यांनी देखील दाखल करायला गेलेले आहे. काय सांगाल? सुनील राऊतांचे हे वक्तव्य आहे, तुम्हाला बकरे म्हणालेलं आहे आणि त्याचा बळी देण्यात येईल. आता तुमच्या लक्षात येईल की उबाटाची वाटचाल कुठल्या दिशेने चालली आहे. ज्या शिवसेनेमध्ये महिलांचा मान सन्मान राखला जायचा, त्या ठिकाणी जर त्यांचे आमदार अशा पद्धतीने बोलत असतील तर काय महिलांची हे इज्जत करतात हे तुमच्या लक्षात येईल. जे आमचं महायुती सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्रातल्या बहिणींना माझी बहीण म्हणून सांगितलं, माझी लाडकी बहीण, आणि त्यांना सक्षमपणे उभं करण्याचं काम करतायत. आणि हे मात्र महिलांचं खच्चीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी उभे आहेत की असा मला प्रश्न पडतो आहे. ज्या मेळाव्यात ते गेले होते त्यांचीच भाषा ते बोलत होते, आणि खरं तर हे चुकीचं आहे, एकदम निंदनीय गोष्ट आहे. तुम्हाला लढायचं आहे, आम्हाला संविधानाने ही संधी दिलेली आहे, महिलांनी राजकारणात यावं ही संविधानाने दिलेली आम्हाला एक संधी आहे. आणि ते आम्ही लढत असताना, समाजासाठी काम करत असताना, उमेदवारी म्हणून मी त्या ठिकाणी विक्रोळी विधानसभेमध्ये लढते आहे. आणि अशा पद्धतीने माझ्या विरोधामध्ये सुनील राऊत हे 10 वर्ष आमदार होते, त्यांनी अशा पद्धतीने बोलावं ही पहिली गोष्ट नाही आहे. अनेक वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये महिलांचा अपमान केला जातो, पक्षातल्या महिलांनासुद्धा अशा पद्धतीने निंदनीय गोष्टींनी तिथे संबोधलं जातं. आणि त्याचाच तो परिपाक त्या कुठेही, एक तर त्यांची भाषा इतकी उद्धट आणि उर्मट आहे की समोरच्या माणसाला असं मनात प्रश्न पडतो, खरंच आपण अशा माणसाला निवडून दिलं आहे का? विकासाची तर गोष्टच नाही आहे, परंतु महिलांचा अपमान करणं, तरुणांचा अपमान करणं हे त्यांच्या नेहमीचीच गोष्ट आहे त्यांची. आज तिथे व्हिडिओ करत होते म्हणून ही व्हिडिओ सगळ्यांना आपल्याला कळली, पण त्यांचा हा उद्धटपणा आणि उर्मटपणा आमच्या विक्रोळी विधानसभेतल्या सगळ्या लोकांना परिचित आहे. आता कार्यकर्ते तुमचे पोलीस स्टेशनला गेलेले आहेत, कारवाईची मागणी करतायत. तुम्ही देखील काय कारवाईची मागणी केलेली आहे? निश्चितच. आज त्याने ज्या पद्धतीने सांगितले, बकरी को काट डालो, मुंडी उडा, मुंडी काटो, अशी ही भाषा करणं ह्या आमदाराला शोभलं का? आणि मला तर पोलिसांना प्रश्न आहे, ही उघड उघड धमकी आहे. तुम्ही त्याची काहीतरी शहानिशा करायला पाहिजे, नाही तर ह्या विक्रोळीमध्ये रक्तपात होईल. कारण त्यांनी जी भाषा आता वापरली आहे ही महिलांमध्ये चीड आणणारीच आहे. आणि हा मतदार आमचा विचार करेल की अशा आमदाराला आम्ही 10 वर्ष का निवडून दिलं, आणि सक्षम असं कोण आहे जो विकास करेल. फक्त वर्गणी देणारा आमदार नको आणि अशा महिलांचा अपमान करणारासुद्धा आमदार नको. हे आमची विक्रोळीची विधानसभा त्यांना ह्या 20 तारखेला दाखवून देईल. झालेलं आहे, कसं पाहताय? एकूण उमेदवारी तुमच्या पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली आहे. आज शिवाजीनगर विधानसभेच्या सुरेश पाटील जे आमचे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय किरीट सोमय्या साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. मनोज कोटक पण त्या कार्यक्रमाला, आणि शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी या उद्घाटनाला उपस्थित होते. आणि संपूर्ण शिवाजीनगरमध्ये एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे, कारण ही निवडणूक राष्ट्रद्रोही विरुद्ध राष्ट्रभक्त, एक दाऊदचा हस्तक आणि विरुद्ध माजी पोलीस कर्मचारी जो आपल्या ज्यांनी पोलीस दलामध्ये काम केलेले सुरेश पाटील, त्यामुळे राष्ट्रद्रोही विरुद्ध राष्ट्रभक्त ही लढाई आहे. आणि शिवाजीनगरची जनता ही राष्ट्रभक्त जे सुरेश पाटील आहेत, जे माजी पोलीस कर्मचारी आहेत, त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहील. आणि मला पूर्ण विश्वास आहे, जसं या ठिकाणी रत्नाकर नारकरांचा विजय झाला होता, तीच इतिहासाची पुनरावृत्ती होऊन सुरेश पाटील हे प्रचंड बहुमताने विजय होते. रावजी, एकीकडे उद्घाटन होतं आहे, मात्र तुमच्या 2 उमेदवारांवर गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने टीका झालेली आहे, शायना एनसी असेल आणि ते आता सुवर्णा कारंजी यांच्या संदर्भात, कसं पाहता या विधानाकडे? नाही, उबाटाने जसे बाळासाहेबांचे विचार सोडलेले, हिंदुत्वाचे विचार सोडलेले आहे, तसं त्यांनी खऱ्या अर्थाने भगिनींच्या माता भगिनींच्या बाबतीतचे आधार
जो एक संस्कृती आहे ती संस्कृती पण आता सोडलेली आहे हे दिसून येत आहे. त्यांच्या एका खासदाराच्या माध्यमातून जे आमचे उमेदवार शायना यांसीच्या बाबतीत जे उद्गार काढण्यात आलेले ते खूप निंदनीय असे आणि निषेधार्थ उद्गार होते आणि आज त्याचीच पुनरावृत्ती त्यांच्या दुसऱ्या उमेदवाराने विक्रोळीच्या उमेदवाराने केलेले आहे. त्यामुळे आज जे बाळासाहेबांचे विचार ज्या गोष्टीचा उल्लेख केला, विचार सोडला आहेत, हिंदुत्व सोडलेलं आहे, आता ही आपली संस्कृती पण त्यांनी सोडलेली आहे. स्त्रीचा सन्मान करण्याची जी बाळासाहेबांची भूमिका होती आणि नेहमीच त्यांनी नारी शक्तीला एक आदिशक्तीचं स्वरूप दिलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी सन्मान केला होता. तेच विचार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत आणि त्याच्या विरुद्ध उबाटाच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या माध्यमातून वेळोवेळी स्त्रियांचा अपमान होतो आहे. स्त्रियांच्या प्रती त्यांच्या उमेदवारांच्या वतीने निंदनीय वक्तव्य होत आहे, हे निषेधार्थ आहे. देखील या विधानसभेचं या लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं. मानपूर शिवाजीनगर तुमच्याकडे होता. कसं पाहताय, किती मताधिक्य मिळेल आणि कसं या निवडणुकीच्या संदर्भात पाहताय? बघा, शिवाजीनगरमध्ये ड्रग्स आणि डम्पिंग या दोन्ही समस्येमधून सुटका पाहिजे असेल तर बुलेट पाटील हा एकच पर्याय आहे. ज्या पद्धतीचं वातावरण आज मानकुट शिवाजीनगर विधानसभेमध्ये आहे, एका बाजूला जसं किरीटभाई म्हणाले तसं देशद्रोही आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचे निष्क्रिय आमदार या क्षेत्राला लाभलेले होते. गेले 15 वर्ष ड्रग्सच्या विळख्यामध्ये पूर्ण शिवाजीनगरला ढकलणारे अशा उमेदवारांपासून सुटका करण्यासाठी इथे बुलेट पाटील हा एकच पर्याय आहे. निश्चित आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की बुलेट पाटील हे चांगल्यात चांगल्या मताधिक्याने निवडून येणार. आज एक सुवर्ण करंजे जे विक्रोळीच्या उमेदवार आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत. सुनील राऊतांची तक्रार करण्यासाठी त्यांचा बकरी असा उल्लेख करण्यात आलेला आहे, बळीच्या बकरी. नाही, माता भगिनींचा अपमान करणं. एका बाजूला महायुतीचं सरकार हे भगिनींच्या रक्षणासाठी आणि भगिनींना समर्थन देण्यासाठीचे उपाययोजना आणते आणि दुसऱ्या बाजूला सुनील राऊत असो, अरविंद सावंत असो, हे वारंवार असे शब्द वापरतात. ही त्यांची मानसिकता दर्शवते आणि अशा मानसिकतेच्या लोकांना महाराष्ट्राच्या भगिनी, मुंबईच्या भगिनी हे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, ही मला खात्री आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.